हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सगळ्यात आधी तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि फायनली मी आज शूट करते आहे माझा पहिला ब्लॉग। आज बरेच दिवसानंतर मला गावी होळी सेलिब्रेट करायला मिळते। तर या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आम्ही गावी होळी कशी सेलिब्रेट करतो, सणाच्या दिवशी काय मेन्यू असतो। सकाळपासून सगळे तयारीला लागलेले आहेत। आजी पुरणपोळी बनवत आहे, स्वयंपाक बनत आहे। तर चला बघूयात कुठपर्यंत तयारी झालेली आहे। इकडे स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे। 11 वाजलेले आहेत आणि आमच्याकडे सणाच्या दिवशी सकाळी 4 वाजतापासनं सगळे सुरू होतात, तयारीला लागतात। तर इकडे आजीची पुरणपोळी बनवण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे। आजी चुलीवर छान पुरणपोळी बनवत आहे। इथे तुम्ही बघू शकता पूर्ण स्वयंपाक रेडी आहे आणि मावशी नैवेद्य काढती आहे ताटामध्ये। आपण बघूयात काय काय बनवलं आहे आज होळीच्या सणासाठी। तर पहा, इथं मी पुरणपोळ्या बनवलेल्या आहे आणि पुरणपोळ्या माझ्या आईनं बनवलेल्या आहे। आता मी ते पुरणपोळ्या वगैरे नैवेद्य काढत आहे देवासाठी। होळीचा नैवेद्य काढते मी सर्वप्रथम। आता नैवेद्याला पोळी टाकलेली आहे, एक ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये सर्व काढत आहे। कढीची भाजी काढून राहिली आहे आणि आता ही मसाल्याची भाजी पण काढत आहे। मसाल्याच्या भाजीनंतर ही मी चिंचेचं जे आमच्याकडे चिंचवणी म्हणतात, मी त्याला आमटी पण म्हणत असाल, ती आमटी पण मी काढत आहे नैवेद्यासाठी। आमटीनंतर आता हे वडे भजे सुद्धा मी नैवेद्यासाठी काढलेले आहे, वडे आणि भजे। आता कुरवडी सांडगे पापड काढलेलं आहे। हे आमच्या इथं ज्वारीचे पापड केलेले आहे। हे आम्ही आता उन्हाळ्यामध्येच मार्च महिन्यामध्येच, आता मार्च महिना चालूच आहे, मार्च महिन्यामध्येच वाळून ठेवतो। ही ज्वारीचा पापड आहे, ही चिकाची कुरवडी आहे। आणि आम्ही सगळे हे कुरड्या पापड वर्षभराच्या आम्ही आधीच बनवून ठेवतो। जे कुरड्या पापड सांडोळ्या जे असतात हे आम्ही वर्षभराच्या साठवून ठेवतो। एक वर्षभराच्या उन्हाळ्यात वाळवून ठेवतो आणि साठवून ठेवतो। आणि मग प्रत्येक सणाला आमच्याकडे हे मेनू असतातच, पुरणपोळी, कुरवडी, सांडोळी आणि चिंचवणी, भात, पदार्थ प्रत्येक खाण्याला असतातच। चला, तर आता हे नैवेद्य काढत आहे मी। नैवेद्य काढून झालेला आहे। ही आरती पण केलेली आहे मी होळीसाठी। तर अशी आमची दुपारची ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत आणि आता आम्ही लागलो आहे संध्याकाळच्या तयारीला, होळी दहनाच्या तयारीला। तर संध्याकाळची सगळी कामं सुरू झालेली आहेत। आता जिथे आम्ही होळी पेटवणार आहे तिथली जागा मावशी सारवून घेत आहे पूर्ण। आणि अंगण आम्ही कालच सारवून घेतलेलं आहे, बिकॉज सणाच्या दिवशी तसंही खूप कामं असतात। आजीने हे पूर्ण आधीच सारवून घेतलं। एरंडाचं झाड लागणार आहे, तर ते आपल्या अंगणातच एरंडाचं झाड आहे। तर ते मी आता माझ्या मुलाला त्याची डाळी एक तोडायला लावते होळी पेटवण्याकरिता। एवढी मोठी लागणार आहे का? एवढी लागते तर दोन्ही
तर अशा प्रकारे आम्ही आमच्या होळीचा सण इथे गावी साजरा केलेला आहे. तर होळीचाच नाही तर प्रत्येक सण आम्ही गावी इतक्याच उत्साहात साजरा करतो. तर मी तुम्हाला आता सर्वांना होळीच्या शुभेच्छा देते आणि तुमचे सर्व संकट होळीमध्ये जळून जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस तर खूप अशा छान प्रकारे आमचा आजचा दिवस अतिशय आनंदात गेलेला आहे आणि सर्व मिळून सगळ्यांनी होळीची पूजा केल्यानंतर सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद पण आम्ही घेतलेला आहे. आणि तुम्हाला आमचा आजचा फॅमिली ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.